टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मातोश्रीच्या परिसरामध्ये निनावी बॅनर लावण्यात आलेले आहे आणि आपण या ठिकाणी ते बॅनर बघू शकतो। मिठी वाजणार शिट्टी, मिठी मारणार मगर मिठी, कॉन्ट्रॅक्टर घेणार दिनो, अंदर कौन कौन जाएगा अब सिर्फ गिनो, अशा पद्धतीचे आशयाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहे। मातोश्रीचा परिसर आहे आणि या ठिकाणी बॅनर लागलेले आहे। मातोश्री असेल, बँड्रा परिसर असेल, ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहे आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये हा बॅनर बघू शकतो कशा पद्धतीने लावण्यात आलेला आहे। पोलिसांकडून हा बॅनर काढण्यात येत आहे, अनधिकृत बॅनर लावण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पोलीस देखील आल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलिसांकडून हा बॅनर या ठिकाणी काढवण्यात आलेला आहे, त्यामुळे हा अर्धा वाकलेला अवस्थेत बॅनर आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावरती हा निशाणा लगावण्यात आलेला आहे। बँड्रा परिसर असेल, तसेच मातोश्री परिसर असेल, ठिकठिकाणी अशा पद्धतीचे हे बॅनर लावण्यात आलेले असून आपण बॅनरवरचा आशय वाचू शकतो। मिठी वाजवणार शिटी, मिठी मारणार मगर मिठी, कॉन्ट्रॅक्टर घेणार दिनो, अंदर कौन कौन जाएगा अब सिर्फ गिनो, अशा पद्धतीचा आशय या ठिकाणी आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून हा बॅनर आता काढण्यात येत आहे। अनधिकृत पद्धतीचा हा बॅनर असून यावरती अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या अनेक दिवसांपासून मिठी नदी संदर्भातलं प्रकरण आहे, त्या संदर्भामध्ये अभिनेता दिनू मोरया याला समन्स देखील बजावण्यात आलेलं होतं। याचं कनेक्शन कुठेतरी मातोश्री कनेक्शन असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। त्या माध्यमातून आता कुठेतरी त्यांच्याकडूनच हा बॅनर लावण्यात आलेला आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रुपेश कांबळीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।